चा पुरस्कार घेऊन जायचंय. आता जो सामना रंगतोय तो खर्शी विरुद्ध शिवतेज मेढा. सामन्यावरचा पुरस्कार जातोय तो सागरजी मोरे यांना. आणि त्यानंतर गेम चेंजर ऑफ द मॅच विजयजी सुर्वे. पहिला चेंडू सामना करणार आहे तो पहिलाच येतो निर्धाव चेंडू. महेंद्र यांचा पहिला चेंडू निर्धाव होता. आता दुसराही चेंडू त्याच प्रकारे निर्धाव टाकतायत. कोणत्याही प्रकारचं धाव घेण्यामध्ये यशस्वी होत नाहीये तो ऋषिकेश आपल्या संघासाठी. काल एक उत्कृष्ट असं फलंदाजीचं नजराना दाखवला होता तो राहुल डावखुरा फलंदाज. त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील त्या शिवतेज मेढा संघाला. आणि पुन्हा एकदा एक ऑफ कटर आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. सलग 3 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो महेंद्र आपल्या संघासाठी. क्वार्टर फायनलचा हा सामना, यामध्ये विजय होणारा संघ थेट बक्षीसपात्र होणार आहे, टॉप 4मध्ये समाविष्ट होणार आहे. सामना चालू आहे खर्शी विरुद्ध शिवतेज मेढा. खर्शी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तदनंतर सलग 4 निर्धाव चेंडू टाकतोय तो महेंद्र आपल्या संघासाठी. परत एकदा महेंद्र यांचा पुढील चेंडू. सामना करणार आहे तो ऋषिकेश. उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने चेंडू पाव्या क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि उत्कृष्ट असं जेल सुमित यांच्याकडून होतोय. आणि खूपच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते खर्शी संघाकडून. 5 निर्धाव चेंडू येतात आणि 1 विकेटचं पतन होत आहे ते शिवतेज मेढा संघाचं. आणि शिवतेज मेढा संघाकडून स्वतः कर्णधार येत आहेत पृथ्वीराज. त्यांनी काल उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं दोन्ही मॅचमध्ये त्यांनी गेम चेंजरचा पुरस्कार मिळवला होता तो पृथ्वीराज यांनी. आणि दोन्ही मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता तो राहुल याने. राहुल उत्कृष्ट असा डावखुरा फलंदाज आहे. आत्तापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे ते महेंद्र यांनी. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतायत की या भरुणा चषकमधलं पहिलं मिडन ओव्हर टाकतायत ते महेंद्र. महेंद्र यांचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो राहुल. फील्ड रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर ऑफ साईडला लावलेत ते 4 आणि लेग साईडला लावलेत 5. महेंद्र यांचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो राहुल डावखुरा हा फलंदाज. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा षटकार, पॉवरफुल बुलंद षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. राहुल याने आपली कालची खेळी पुन्हा एकदा षटकाराने स्टार्ट केलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 धावा भेटत आहेत.
शेवटच्या चेंडूवरती येत आहेत या 6 धावा. पंच जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. आपले वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय तो सागर कदम. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. सागर याचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो पृथ्वीराज. लेग साईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू पाहूया काय होतं या चेंडूवरती. 1 धाव तर पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू एका चाळीचं क्षेत्ररक्षण होतं आणि या चेंडूवरती 2 धावा भेटत आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या येऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. सागर यांचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो पृथ्वी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय तिथेच हवेमध्ये आणि झेल सुटतोय आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटते ती शिवतेज मेढा संघाला. धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या येऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय ते खर्शी संघाकडून आणि शिवतेज मेढा संघाला एक मोठं आव्हान उभं करावं लागेल ते खर्शी संघासमोर. खर्शी संघाकडे खूपच बलाढ्य असे फलंदाज आहेत. कमीत कमी 45 ते 50 धावांचा डोंगर हा उभा करावा लागेल तो शिवतेज मेढा संघाला. डिफेंडेबल स्कोर असेल तो शिवतेज मेढा संघासाठी. खर्शी संघ तितक्याच ताकदीचा हा संघ आणि उत्कृष्ट असं आत्तापर्यंत गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे ते खर्शी संघाकडूनही. या चेंडूवरती 1च धाव घेण्यामध्ये यशस्वी होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येतोय तो राहुलने आतापर्यंत 1 चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. पाहूया आता या सागर याच्या ओव्हरमधल्या 2 चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो राहुल. चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया काय होत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि हा उत्कृष्ट असा झेल पकडला जातोय. राहुलची खेळी संपुष्टात येते. खूप उंचावरती गेलेला होता हा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होते ते खर्शी संघाकडून. काल पण त्याच खेळाडूने एक उत्कृष्ट अशी झेल पकडले होते ते बाउंड्रीवरती आणि आज पण त्याच प्रकारचा झेल घेतोय. नवीन फलंदाज येतोय तो अमित. राहुल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे अमित. सागरने उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. आत्तापर्यंत फक्त 4 धावा खर्च करून 1 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो सागर. सागर याचा पुढील चेंडू. सागरच्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 10. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो पृथ्वी आपल्या संघासाठी. पृथ्वी तो स्ट्राईकवरती ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. 1 धाव तर पूर्णपणे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय तो सुमित आणि या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवतेज मेढा संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 2 बाद 12.
ऋषिकेश आणि राहुल हे सलामीचे फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत आणि तदनंतर पृथ्वी आणि अमित आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो बाबू. हा एक उत्कृष्ट असा कटरचा मारा करतो तो म्हणजे बाबू. पूर्णपणे जिम्मेदारी आता आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल ती पृथ्वी याला. काल झालेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने खूप उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं होतं. तेच प्रदर्शन त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवावं लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धावसंख्या आहे ती 12. एक डिफेंडेबल स्कोअर असू शकतो या ठिकाणी, तो म्हणजे 40+ असेल तर एक डिफेंडेबल स्कोअर असू शकतो शिवतेज मेढा संघासाठी. कारण की जसजसं आपण सूर्यास्ताकडे जायला निघतो तसा कमी कमी धावा होतात, कारण लेग साईड पूर्णपणे हवा उलटी फिरवते, त्याच्यामुळे फक्त स्ट्रेट आणि ऑफसाईडलाच आपण जास्तीत जास्त धावा खेळू शकतो. त्यामुळे एक 40 धावा हा डिफेंडेबल स्कोअर असू शकतो शिवतेज मेढा संघासाठी. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव भेटते. पहिली अतिरिक्त धाव आहे या इनिंगमधली. आणि या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषे पार येतोय. हा 2 धावा भेटत आहेत. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. स्ट्रोक खूप चांगला होता. थोडासा जर अलीकडे असता तर चित्र काहीसं वेगळं असतं आणि 6 धावा भेटल्या असता, परंतु चेंडू त्या बेटाच्या पलीकडे जाऊन पडला आहे, त्याच्यामुळे त्या डिक्लेअर झोनमध्ये जातो आहे आणि 2च धावा भेटत आहेत या चेंडूवरती. अमित यांच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट असा हा स्ट्रोक आला होता, परंतु नैसर्गिक अडथळ्यांमुळे या 2च धावा भेटत आहेत त्या शिवतेज मेढा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. बाबू यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होत आहे तो अमित. हाही एक मोठा फलंदाज आहे. खूप मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असतो हा. उत्कृष्ट असा कमबॅक म्हणावा लागेल तो निलेशाचा आपल्या संघासाठी. पहिला वाईट चेंडू होता, तदनंतर डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा भेटल्या आणि त्यानंतर येत हा डॉट चेंडू, म्हणजे हा कमबॅक म्हणावा लागेल. 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 3 धावा खर्च केल्या त्या निलेशाने आपल्या षटकामध्ये आणि धावसंख्या आहे ती 15. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटते. धावसंख्येमध्ये बदल येतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या येते ती 16. अजूनही 9 चेंडू बाकी असतील या इनिंगमधले. 9 चेंडूमध्ये कितपत धावा करण्यामध्ये यशस्वी होतोय तो शिवतेज मेढा संघ पाहणं उत्सुकतेचं ठरेल, कारण की जर फलंदाजीचा विचार केला तर खूप बलाढ्य असे फलंदाज आहेत या शिवतेज मेढा संघाकडे. आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा चेंडू, उत्कृष्ट असा झेल पाहावा लागेल तो सुमित याच्याकडून. या इनिंगमधला हा 2रा झेल पकडतोय तो सुमित. आत्तापर्यंत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना दिसतोय तो हा सुमित आपल्या संघाकडून. आणि अमित याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सुशांत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 16. बाबू यांचा पुढील चेंडू. अतिरिक्त एक धाव. या धावांवरती कुठेतरी ताळमेळ ठेवावा लागेल तो बाबू याला. आत्तापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय, परंतु या अतिरिक्त धावा जो खर्च करतोय ना त्याच्यावरती कुठेतरी ताळमेळ ठेवला तर गोलंदाजीची धार आहे तो आणि गोलंदाजीची चुणूक आहे ती स्पष्टपणे तो दाखवू शकतो आपल्या संघासाठी. हा उत्कृष्ट असा स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल. हाही खेळाडू 2 झेल पकडतो या इनिंगमधले. फिल्डिंगच्या बाबतीत जर विचार केला कालपासून झालेल्या मॅचमध्ये तर
खर्शी संघाचं कौतुक करावं लागेल. आणि जे खर्शी संघामध्ये जे छोटे छोटे खेळाडू आहेत जे ग्रामीण क्रिकेटला जास्त प्राधान्य देतात, त्या खेळाडूंनी एक पूर्णपणे छाप सोडलेली आहे या स्पर्धेमध्ये. पूर्णतः खर्शी संघ असेल तो फिल्डिंगमध्ये, आणि त्यांचे जे गावातील छोटे खेळाडू आहेत त्यांनी एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवला या ठिकाणी. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि या डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटेल ती शिवतेज मेढा संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. डावकर हाताचा हा फलंदाज विजय येतो स्ट्राईकला. आत्तापर्यंतच्या मॅचमध्ये जर विचार केला तर एका संघाकडे आत्तापर्यंत असे काही संघ होते ज्यांच्याकडे लेफ्ट हँड बॅट्समन होते. ते 40+ जावली असेल किंवा सलपाने संघ असेल, तदनंतर नांदगणे संघ असेल, प्रत्येक संघामध्ये एक एक डावखुरा फलंदाज होता. परंतु हा संघ आहे शिवतेज मेढा संघ, त्यांच्याकडे हा दुसरा डावखुरा फलंदाज आहे. या ग्राउंडवरती डावखुऱ्या फलंदाजाला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे आणि डावखुरा फलंदाज हा त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतो या ग्राउंडवरती. पाहूया आता हा विजय कितपत या संधीचं सोनं करतोय. शेवटचे षटक असणार आहे आणि ते शेवटचे षटक घेऊन येतोय तो प्रणील. एक नौखा गोलंदाज आणि नौखा खेळाडू म्हणून उदयाला येतोय तो खर्शी संघाकडून. मुंबईमध्ये होणाऱ्या मॅचमध्ये सातत्याने तो आपली चमक दाखवत आला आहे तो आपल्या खर्शी संघाकडून. प्रणील याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो सुशांत. प्रणील याचा पुढील चेंडू, उत्कृष्ट असा हा चेंडू. डेड बॉल असेल हा. पंच, आपण थोडं टायमिंगवर लक्ष ठेवा, जास्त हे करून देऊ नका त्यांना. प्रणील यांचा पुढील चेंडू असेल आणि विकेट. 5वा धक्का बसतोय तो सुशांतच्या स्वरूपात मेढा संघाला. पुढील फलंदाज येतोय तो म्हणजे जितेंद्र. फलंदाज थोडी घाई करायची. खर्शी संघ आपण जास्त टाइम वेस्ट करू नका. प्रणील यांचा पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू. पाहावा काय होत आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली, परंतु 2 धावा तर पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक प्रगती उतरते असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. स्ट्राईकला येतोय तो विजय. प्रणील यांचा पुढील चेंडू, उत्कृष्ट असा हा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. त्याच्यावरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी, तितकेच चांगले असं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि याच्यावरती बाद होतोय तो विजय. आणि अजून एक धक्का बसतोय, 6वा धक्का बसतोय तो. हां, 1 रन. धावसंख्या झालेली ती 23. आणि विजयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे संदीप.
पाहूया शेवटच्या 2 चेंडूवरती किती धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो मेढा संघ. आत्तापर्यंत धावसंख्या झालेली ती 23. प्रणिल्याचा पुढील चेंडू शेवटचा चेंडू बाकी असेल. लेग साईडच्या दिशेने तर चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय हा षटकार. पाहूया या चेंडूच्या या 6 धावांनी काही वेगळा फरक पडू शकतो का. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. विजयासाठी 30 धावांची गरज असेल ती खर्शी संघाला. अजून एखादा मोठा स्ट्रोक आला असताना तर एक डिफेंडेबल स्कोर म्हणावा लागला असतं, परंतु तरीही हा 29 हा स्कोर डिफेंडेबल होऊ शकतो, कारण की आपण खूप साऱ्या मॅचेस पाहिल्या या ठिकाणी. 32, 34, 26 अशा मॅच खूप साऱ्या डिफेंडेबल होऊ शकल्या आणि चांगल्या मॅच झाल्या त्या दोन्ही टीममध्ये. 29 झाल्या, 30-2 असेल. मेढा संघ लगेचच आपलं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मेढा संघ यानंतर होणारा सामना 40+ जावली विरुद्ध मोरघर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 40+ जावली विरुद्ध मोरघर. पंच सामना थोडा स्पीडअप करा त्यांना. मेढा संघ ताबडतोब आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. मेढा संघ आपल्याला आज फायनल खेळवायचे आहेत, कृपया थोडं सहकार्य करा. मेढा संघ फलंदाजीसाठी येत आहेत ते खर्शी संघाकडून महेंद्र, आणि महेंद्र याला साथ देण्यासाठी येतोय तो सुधीर. विजयासाठी 30 धावांचे लक्ष घेऊन उतरलेला हा खर्शी संघ. प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो राहुल.
उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये गफलत आणि येत आहे त्या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा. महेंद्र याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय महेंद्र. एक अतिशय तेजतर्रार गोलंदाज राहुल याच्या पहिल्या चेंडूवरती येतोय हा मोठा ब्लास्ट. पहिल्या चेंडूवरती येत आहेत या 4 धावा. आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त अशी एक धाव भेटते. धावसंख्येमध्ये बदल येतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू. चेंडू पाहूया काय होतं या चेंडूवरती. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावांवरती समाधान मानावं लागतंय. ते खर्शी संघाला धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 6. राहुल यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो महेंद्र. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा झेल आणि विकेटचं पतन होतंय. अतिशय उत्कृष्ट असं झेल म्हणावं लागेल तो मेढा संघाकडून संदीप यांचा. या स्पर्धेतील अतिशय उत्कृष्ट असं झेल म्हणावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये याची नोंद करण्यात येईल. तदनंतर पूर्णपणे संपूर्ण माहिती घेऊन आपण ते प्राइज देणार आहोत. तर यांचं नाव नोंद करून घेण्यात येईल. आपल्याला फर्स्ट एड किट हवं आहे का? राहुल याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो सुधीर. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणील. उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. उत्कृष्ट असा कमबॅक करताना दिसतोय. धावसंख्या आहे ती 6. धावसंख्या आहे ती 6. पाहूया 2 चेंडूंवरती किती धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो सुधीर. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट असा चेंडू. वेलकम बॅक राहुल. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन दिसतंय. अपील केली जाते आणि तदनंतर पंच ती अपील फेटाळत आहेत आणि एक चेंडू बाकी असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आत्तापर्यंत या राहुल याने 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला तो राहुल. असंच काहीचं समीकरण होतं 1 षटकानंतर ते मेढा संघाचं. 5 निर्धाव चेंडू होते. 1 गडी बाद झाला होता आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. आणि इथंही तसंच काहीचं पाहायला भेटते. परंतु 1 एक्स्ट्रा धावा येते. अशा 7 धावा येत आहेत त्या खर्शी संघासाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 7. यानंतर होणारा सामना 40+ जावली विरुद्ध मोरघर. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना 40+ जावली विरुद्ध मोरघर. दोन्ही संघाचे कर्णधार आपले वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरे षटक घेऊन येत होतो जितेंद्र. अतिशय चुरशीचा सामना पाहायला भेटतोय तो या स्पर्धेमधला. आणि या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झालेली ती 8. जितेंद्र यांचा पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू म्हणावा लागेल. तो
जितेंद्र यांचा. जितेंद्र यांचा पुढील चेंडू सामना करतोय तो प्रणील. उत्कृष्टचा मारलेला चेंडू पाव्या क्षेत्ररक्षक येतो खाली आणि उत्कृष्टाचा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल ड्रॉप होतोय आणि या चेंडूवरती या 2 धावा भेटत आहेत. उत्कृष्टाचा खेळ पाहायला भेटतोय तो मेढा आणि खर्शी या संघामध्ये. हा जर झेल झाला असता तर चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं. खर्शी संघ दबावाखाली आला असता, कारण आपण पाहतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा असा खेळ आहे. याच्यामध्ये कधी हा संघ वरचढ ठरतो तर कधी विरुद्ध संघ वरचढ ठरतो. तसाच काहीसा प्रकार या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतो तो मेढा विरुद्ध खर्शी या सामन्यामध्ये. आणि पंचांचा इशारा येतो 1 बाउन्स. अतिशय उत्कृष्ट असं पंचचं काम करतायत ते शैलेश आणि अश्विन. चार चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या तर जितेंद्र यांनी अतिशय चुरशीचा सामना पाहायला भेटतोय. ऑफसाईडच्या दिशेने धडकवलेला चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने. एक गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे. पाहूया काय होत आहे. 1-2 धावा तर पूर्ण केलेत. पाहूया तिसरी धाव घेतोय का. आणि हो पाहूया काय होत आहे. आणि 3 धावा पूर्ण करतोय. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू घेऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे स्ट्रेटला कॅमेरा असल्या कारणाने त्याच्यामध्ये ते हे होत नाही. या चेंडूवरती येत आहेत 3 धावा. धावसंख्या येऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होत आहे. जितेंद्र यांचा पुढील चेंडू. आणि वनडेच्या स्वरूपात 1 धाव भेटते. 22च्या स्वरूपात ही 1 धाव येते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या येऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल ती खर्शी संघाला. 12 चेंडू 16 धावा. अतिशय चुरशीची अशी ही लढत पाहायला भेटते. ती खर्शी विरुद्ध मेढा. क्वार्टर फायनलचा हा सामना. अतिशय रंगतदार अवस्थेत आलेला हा सामना. 40+ जावली आणि मोरगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा शेवटचा पुकार असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं. यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. 40+ आणि मोरघर दोन्ही संघाचे कर्णधार हा आपला शेवटचा पुकार असेल. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. खूपच रंगतदार अवस्थेतील हा सामना पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कोण येतोय नवीन गोलंदाज. ऋषिकेश हे आपल्या बॅटिंगमध्ये काही चमक दाखवू शकले नाही. पाहूया आता गोलंदाजीमध्ये तरी चमक दाखवत आहेत का. आणि त्यांना आपल्या गोलंदाजीमध्ये चमक दाखवण्याची गरज आहे. आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर त्यांची गोलंदाजी ही अतिशय धारदार पडणं गरजेचं आहे. ऋषिकेशांचा पहिला चेंडू. सामना फेस करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रणील. चेंडू हवेमध्ये जातोय. पाहूया काय होतंय या चेंडूवरती. जास्त वेळ भेटतोय आणि उत्कृष्ट असा झेल होतोय कीपर यांच्या स्वरूपात. आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल तो अमित. अतिशय उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल तो अमित याचा. आणि प्रणील याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अमोल. फोर्टी प्लस जावली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे.
यानंतर होणारा सामना असेल आपला 40+ जावली विरुद्ध मोरघर. सामन्याला थोडं स्पीड द्यायचं आहे. पंच, आपण वारंवार ताकीद द्यायची आहे. शिक्षणाचा पडला पुढील चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. मी म्हटलं होतं की जर मेढा संघाला या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखायचं असेल तर ऋषिकेशला धारदार गोलंदाजी करावी लागेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक तो दाखवताना दिसतोय. आपल्या 2 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 गडी बाद केलाय. पाहूया आता पुढचा चेंडू. सामना करणारे अमोल. डीच्या स्वरूपात 1 धाव. या चेंडूवरती 1 धाव भेटते अमोलला आणि धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. अजूनही 15 धावांची गरज असेल. यानंतर होणारा सामना 40+ जावली विरुद्ध मोरघर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. आपला निर्णय कळवायचा, गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. 40+ जावली आपली फलंदाजी असेल. ऋषिकेशाचा पुढील चेंडू. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली ती ऋषियाने. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल तो ऋषियांचा. पूर्णपणे वर्चस्व दाखवताना दिसतोय तो ऋषी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऋषी यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो अमोल. आणि हाही एक निर्धाव चेंडू येते. आत्तापर्यंत फक्त 1च धाव खर्च केली आहे ती ऋषियाने. खूपच उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन दिसतंय ते ऋषियांचं. मी म्हटलं होतं मेढा संघाला जर या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर ऋषीचं षटक हे खूप महत्त्वाचं ठरेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय ऋषी. आपल्या फलंदाजीमध्ये काही चुणूक दाखवता आली नाही परंतु गोलंदाजीमध्ये तो धार दाखवतोय आणि हा मला वाटतं शेवटचा चेंडू असेल त्याच्या षटकातील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि हा विकेटचं पतन होत आहे. फक्त 1 धाव खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय. टर्निंग पॉईंट ठरेल. खरंच हा टर्निंग पॉईंट ठरेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मेढा संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 1 ओव्हर आणि 15 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेस 1 ओव्हर आणि 15 धावांची गरज आहे. फक्त 1च धाव खर्च केली ती ऋषी आणि आपल्या षटकामध्ये. आता स्ट्राईकला येतो सुधीर आणि नॉन स्ट्राईकला असेल तो सागर. गोलंदाजीसाठी येतोय तो एक अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडला होता तो अमित. 1 ओव्हर 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असेल. 1 ओव्हर आणि 15 धावांची गरज असेल. यानंतर रंगणारा सामना 40+ जावली विरुद्ध मोरघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आपली टीम सज्ज ठेवायची आहे. मोरघर संघ लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 ओव्हर आणि 15 धावांची गरज. 1 ओव्हर 15 धावा. समीकरण होतं 2 ओव्हर 16 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण होतं आणि ते समीकरण येऊन पोचले 6 चेंडू आणि 15 धावा. ऋषी एक अतिशय टर्निंग पॉईंट ऋषीची ओव्हर ठरली. त्याने फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केले. अतिशय उत्कृष्ट अशी धारदार गोलंदाजी ऋषी याच्या मार्फत झाली. त्याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतो तो सुधीर.
ऑफसाईडच्या दिशेने तटकवलेला चेंडू पाहूया काय होतं. या चेंडूवरती किती धाव घेण्यामध्ये यशस्वी होतो. एक धाव तर पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानला लागतं. अशी ते उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होते. गचाळ थ्रो होता परंतु त्यावरती कोणताही फायदा घेतला नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मांडलं. स्ट्राईकवरती येतोय तो सागर. याच्याकडे एक मोठे स्ट्रोक खेळण्याची शैली आहे आणि या कुडाळ भागातील हा एक नावाजलेला ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो तो सागर कदम. उत्तुंग असे षटकार मारण्यामध्ये तो माहीर आहे आणि आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर जे आत्ता आपलं समीकरण आलं आहे 5 चेंडू आणि 14 धावा ते त्याला पूर्ण करून दाखवावं लागेल. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा मोठा ब्लास्ट. मी म्हटलं होतं एक मोठे फटके खेळण्यामध्ये असा माहीर खेळाडू आहे आणि येत आहेत या 6 धावा. खर्शी संघ आपल्याला एक विनंती असेल हा. खर्शी संघ आपला कोणताही खेळाडू जर बाउंड्रीच्या आतमध्ये गेला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावे लागेल. याची खर्शी संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. खर्शी संघ कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. आपला एक जरी खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये गेला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या चेंडूवरती आला मोठा ब्लास्ट. समीकरण येऊन पोचलं 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सॉरी 8 पाहिजेत आपल्याला. 15 धावा पाहिजे होत्या. चार चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू. वेलकम बॅक अमित. अतिशय धारदार गोलंदाजी. एक षटकार खेचल्यानंतर हा एक अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. समीकरण येऊन पोचलंय. हाय व्होल्टेज सामना. समीकरण येऊन पोचतंय 3 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस. रनअपमध्ये थोडासा अडथळा येतोय. सामन्यामध्ये चुरस पाहायला भेटते. भैरवनाथ चषकमधील हा अतिशय उत्कृष्ट असा रंगतदार अवस्थेतील सामना आपण पाहिला होता. डे 1ला पहिला सामना पाहिला होता ओखोडी विरुद्ध केळगर. 1 बॉल 3 धावांची गरज असताना ओखोडी संघाने 2 धावा केल्या आणि केळगर संघ विजय ठरला होता. आता इथे पाहणं उत्सुकतेचं ठरेल मेडा की खर्शी. याच्यावरती येते डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. समीकरण येऊन पोचतंय 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस असेल. 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. स्वयंसेवक डोळ्यामध्ये तेल टाकून आपण लक्ष ठेवायचं आहे कारण की खूप अटीतटीची लढाई आहे. जिंकणारा संघ थेट बक्षीसपात्र फेरीसाठी आपलं पात्रता ठरवणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. प्रतीक गोळे आपण व्यवस्थित लक्ष ठेवा. त्यानंतर पाठीमागा असणारे खेळाडू, त्यानंतर समोर असणारे खेळाडू, लेग साईडला असणारे खेळाडू, सर्वांनी त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट असा बुलंद षटकार येतोय सागर याच्या बॅटमधून. अतिशय धारदार फलंदाजीचा नजराणा या ठिकाणी दाखवतोय तो म्हणजे सागर. 2 षटकार खेचलेत आतापर्यंत त्यांनी. कधी सामना जातोय खर्शी संघाकडे, कधी सामना जातोय मेढा संघाकडे. आता सामना येऊन पोचला. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. खर्शी संघ आपल्याला वारंवार ताकीद देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी खर्शी संघ विजयी ठरतोय. खर्शी संघ आपलं खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन दाखवले ते खर्शी संघाने. अतिशय उत्कृष्ट असं खेळ, अतिशय उत्कृष्ट असा खेळाचं प्रात्यक्षिकही दाखवले ते शिवतेज मेढा संघाने. एक चुरशीचा सामना पाहायला भेटला. खरं तर या सामन्यामध्ये आहे ना
शिवतेज मेळा संघाचं खूप खूप आभार मानले पाहिजेत आणि अभिनंदनही केलं पाहिजे. एवढा कमी स्कोअरमध्ये एवढी टाईट मॅच केली आणि आपल्या खूप असं खेळाचं प्रदर्शन खूप मस्त केलं ते शिवतेज मेळा संघाने. शिवतेज मेळा संघाचे श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगोले यांच्याकडून खूप खूप असं आभार आणि अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपला खेळ दाखवलात आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक संपूर्ण जावली तालुक्याने तसेच संपूर्ण जे लोक आत्ता यूट्यूबला लाईव्ह बघतात, टी व्हीवरती लाईव्ह बघतात त्यांनी आपलं पाहिलं आहे. त्यामुळे आपलं खूप खूप असं अभिनंदन असेल दोन्ही संघाचं, खर्शी असेल किंवा मेढा असेल. मोरगर संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आत्ताच्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय तो सागर कदम आणि गेम चेंजरचाही पुरस्कार जातोय तो म्हणजे सागर कदम याला. त्यामुळे सागर कदम यांनी यायचं आहे आणि आपला सामनावीराचा आणि याचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. खर्शी संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतोय. तिसरा हा संघ असेल आपल्या भैरवनाथ चषकमधील तिसरा संघ खर्शी बारामोरे. सागर कदम याची अतिशय बहारदार खेळी आणि गेम चेंजर आणि त्यानंतर सामनावीरचा पुरस्कार जातोय तो सागर कदम याला. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच अद्यमान प्रदान करूया. सागर यांना चांगला खेळ राहिला. अगदी बॅटिंग करताना अफलातून बॅटिंग केली, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच घेऊन गेले आणि जो संघर्ष टीम मेढा यांनी केला, अफलातून संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर गेम चेंजर हे दोन्ही पारितोषिक एकाच खेळाडूला देतोय, अर्थात सागर यांना हे पारितोषिक आपण देतोय. तर नक्कीच यानंतर आपण सागर यांची बाईट घेऊया.